देशभरातील प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। धनगर प्रतिष्ठान आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलानं अभिषेक करण्यात आला। अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचं नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं होतं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनानिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थानं अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं। राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे, औढा, नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो। इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवलं असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली। मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर आज सकाळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिमा मडवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानं अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होते। तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील, विकास मोरे यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, उपाध्यक्ष कुमार पळसे, राजेश विरकर, प्रचार प्रमुख सचिन बुधे, उपखजिनदार सुरेश भांड, सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर तसंच इतर कार्यकर्त्यांनीही विशेष मेहनत घेतली। नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार, दंतशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे। सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग ही नेहमीच प्रयत्नशील आहे। विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसं राखता येईल ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम। आज 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे। तर हा दिवस आपण साजरा करत नाही, हा दिवस आपण पाळतो, कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वांनाच कल्पना आहे। त्यामुळे मुखकर्करोग होऊ शकतो। आजच्या घडीला मुखकर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे। नुकताच मिळालेल्या माहितीनुसार WHOच्या प्रमाणे 13 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्पशनचा। याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये 11.5% मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे 10.1% एवढं तंबाखूचं प्रमाण ते तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात। सिगरेट म्हणा, गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा, एखादी सुगंधित सुपारी असते किंवा वेगवेगळे पान मसाला वगैरे जे काही, तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं। तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग किंवा मुखकर्करोग होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, असे वेगवेगळे आजार होऊ शकतात। तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात। माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील 963 शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत। एवढंच नाही तर टोबॅको चिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो, अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत 53,000च्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे। 31 मे हा जागतिक नकार दिवस, हा दिवस पाळताना आपण स्वतःलाच आठवण करून देऊया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात। तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे, याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबवून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश, आपला महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार। तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासूनच मुलांना देणं खूप महत्त्वाचं आहे।
मुलांवर चांगले संस्कार करताना पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, असं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. रुग्णालयानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार यांनी हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणं असल्याचं सांगितलं. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो, पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचं डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देते. यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावं. सकाळी आणि रात्री झोपताना दात घासावेत. 2 महिन्यांनी दाताचा ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावर पाण्यानं खळखळून चूळ करावी, असे फलक या रॅलीत दर्शवण्यात आले. या रॅलीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी आणि अभिजित डोईफोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश केणी आदी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतले. या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्यात, तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिरानं धावत होत्या. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे अतोनात हाल झाले. काही प्रवाशांनी रस्ते मार्गानं प्रवास करण्याचा निर्णय घेतला, परंतु मुंबई-नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचं चित्र होतं. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास 6 लाख प्रवासी प्रवास करतात. सर्वाधिक प्रवास हा 5 आणि 6 या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो. फलाटांवर खांद्याचे स्टॉल, पादचारी पूल आणि सरकते जिने असल्यानं गर्दीच्या वेळेत फलाटावर उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हतं. त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला. विविध तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलं होतं. अखेर मध्यरात्रीपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी याची कल्पना नव्हती. लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या. बहुतांश रेल्वेगाड्या सकाळपासून उशिरानं धावत होत्या. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला. ज्या प्रवाशांना मेगाब्लॉकबद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होतं. तसंच आज सकाळी फलाट क्रमांक 4 इथून रेल्वे गाड्यांची सेवाही सुरू होती. त्यामुळे आज सकाळी फलाट क्रमांक 6वर होणारी गर्दी फलाट क्रमांक 4वर विखुरली गेली. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढल्यानं रस्ते मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाची कामं करण्यासाठी आजपासून मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्रास नोकरदार वर्गाला होऊ नये यासाठी पर्याय म्हणून ठाणे परिवहन विभागाच्या वतीनं विशेष बसगाड्या सोडण्यात येत आहेत. मेगा ब्लॉकमुळे ठाणे परिवहन विभागाकडून जादा बसगाड्या सोडण्यात आल्या, परंतु या बसगाड्या नेहमीच्या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करून सोडल्या तर नाही ना, असा प्रश्न ठाण्यात काम करणाऱ्या नोकरदारांमध्ये निर्माण झाला होता. कारण या फेऱ्यांमुळे शहरांतर्गत वाहतुकीवर परिणाम होईल अशी शक्यता काही प्रवाशांच्या मनात होती. मात्र ठाणे शहरात दररोज 300 ते 350 बसगाड्या वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. या नेहमीच्या बसगाड्या यांव्यतिरिक्त 50 जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही अशी माहिती देण्यात आली आहे. मेगा ब्लॉकमुळे ठाणे परिवहन विभागाकडून विविध मार्गांवर 50 जादा बसगाड्या सोडण्यात आल्या, परंतु नोकरदार वर्गाला मेगा ब्लॉकची पूर्वसूचना असल्यामुळे त्यांनी घरातूनच काम करण्यास पसंती दिली. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. तसंच शहरांतर्गत बस वाहतूक सुरळीत आहे. ज्या जादा बसगाड्यांचा त्यावर कोणताही परिणाम झाला नाही अशी माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे.